हॅलो हाय, मी अलिबाग तालुक्यातील नागाव या माझ्या गावातून कोकण ट्रिपला सुरुवात केलेली आहे। मी अलिबागमधील नागाव या माझ्या गावातून 190 किलोमीटरचा प्रवास करून चिपळूण येथे पोहोचलो आहे आणि चिपळूण येथे विंध्यवासिनी देवीचे फार प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे। ते मंदिर आहे खूप ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे आणि पुढचे काही दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी फिरलो आहे। त्याचे सगळे व्हिडिओ केलेले आहेत आणि ते कसे वाटत तुम्हाला नक्कीच सांगा। हे व्हिडिओ आता येत राहतील। सगळ्यात पहिलाच व्हिडिओ आहे हा विंध्यवासिनी देवीचा आहे। कोकण ट्रिपचा माझा पहिलाच दिवस आणि पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी आलो आहे चिपळूणमधील विंध्यवासिनी मंदिरचे दर्शन घेण्यासाठी। समोरच जी इमारत दिसत आहे ती भक्त निवासाची आहे आणि तिथूनच पुढे आपल्याला भव्य अशी एक दीपमाळ दिसत आहे। त्या दीपमाळीच्या इथून उजवीकडे गेलो की 20 ते 25 पायऱ्यावरती चढून गेलो की आपण थेट मंदिरात जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत। हे भव्य असं प्राचीन मंदिर आहे आणि आता आपण विंध्यवासिनी देवीचं दर्शन घेऊया। डावीकडील बाजूस गणपती आहे आणि उजवीकडील बाजूस कार्तिक स्वामींची सुंदर मूर्ती आहे आणि मध्यभागी विंध्यवासिनी देवी। कार्तिक स्वामींची मूर्ती सध्या झाकून ठेवली आहे। आदिलशाही काळात चिपळूण व कोकण प्रांतावर 12 कोळ्यांचे राज्य होते। हे मासेमारी करणारे कोळी नव्हते, डोंगर कोळी होते। त्या कोळ्यांची विंध्यवासिनी ही देवी होती। ह्या कोळ्यांचा पराभव करण्याचा विडा आदिलशाह यांनी उचलला। आकुस खान नावाच्या सरदाराला कोळ्यांचा पराभव करण्यासाठी फौज घेऊन पाठवले। तिसरा सरदार शेख बहादूर तो चालून आला। तो अगदी रावतळ्याच्या वेशीवर आला। आपला जर पराभव झाला तर शेख बहादूर त्याच्या धर्माला जागून आपली कुलदेवता विंध्यवासिनी भ्रष्ट करेल। या भीतीने कोळ्यांनी मंदिरावर दगड रचले व मातीखाली हे मंदिर गाडून टाकले। पुढे काही वर्ष हे मंदिर तसेच राहिले। पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात शेत नांगरताना देवीचा कळस दिसला। त्यानंतर हे मंदिर उजेडात आले। त्यानंतर 1 फेब्रुवारी 1988 माघ शुद्ध चतुर्दशीला देवीचा पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली। समोरच एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच बाजूला भव्य अशी उतरत्या पायऱ्यांची सुंदर अशी पुष्करणी आपल्याला मंदिराच्या समोरच बघायला मिळेल। भारतातील 12 शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्य पीठ उत्तर प्रदेश राज्यात मिर्झापूर जवळ विंध्याचल येथे आहे। त्याच विंध्यवासिनी देवीचे अंशपीठ चिपळूण जवळील रावतळे येथे हे मंदिर आहे। या मंदिराचे गुगल मॅप लोकेशन असलेली लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्कीच जाऊन बघा। तसेच या मंदिरामध्ये साजरे केले जाणारे उत्सव तसेच विविध माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्कीच जाऊन बघा। या मंदिराच्या जवळ असलेला सुंदर असा निसर्ग नक्कीच बघण्यासारखा आणि सुंदर आहे। विविध फुलांची झाडे खूप अप्रतिम आहेत। यापुढे माझे सर्व रत्नागिरी जिल्ह्यातीलच व्हिडिओ येणार आहेत। खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत, नक्कीच सगळे व्हिडिओ बघत राहा। तसेच विंध्यवासिनी देवीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।